पिलो मी. तू एकटा जाऊन पी. बोलायचं नाही. चला इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष. ABCD किती पर्यंत शिकलोत आपण? किती पर्यंत शिकलोत? सगळ्यांना आता जे पर्यंत वाचता येईल ना? येईल का नाही जे पर्यंत वाचता? आणि ज्यांचं लिहायचं आज ज्यांचं पूर्ण झालेलं नाही त्यांनी काय करायचं? उद्यापासून पूर्ण करीत जायचं, नाहीतर काय होईल? मार भेटणार, शिक्षा भेटणार. तुम्हाला शिक्षा घ्यायची की मग? तू इकडे बघायचं रे, एकमेकाकडे बघायचं नाही. तुझं काय आहे त्याच्याकडे कसं काय बघतो वळून? त्याच्याकडे बघायचं नाही, फक्त माझ्याकडे बघायचं. सगळ्यांनी इकडं ठेवून द्यायचं सगळं. सांगायचं पटपट. हे काय आहे? हे काय आहे? हे काय आहे? हे काय आहे? हे 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 काय आहे? हे काय आहे? हे काय आहे? हे काय आहे? पी कोण म्हणलं? काय वाचा? काय हे? काय हे? काय हे? काय झालं? तर यूच्या नंतर काय असतं? व्हीच्या नंतर डब्ल्यूच्या नंतर एक्सच्या नंतर वायच्या नंतर झेड. आता सांगा हे काय आहे? हे काय आहे? वेगळं कोण बोलतंय असं काहीतरी? कोणते शारदा? तुला कसं माहित झालं ती बोललेली? तुला सांगितलं इकडे तिकडे बघायचं नाही दुसऱ्याकडं. लक्ष फक्त इकडे ठेवायचं पुढं. आता दुसरी लिपी. दुसरी लिपी कितीपर्यंत लिहायचं शिकलात? लिहायचं इथं कितीपर्यंत शिकलात? किती झालंय समाधान? यन. याच्यामध्ये यन कोणता आहे? हा आहे का? हा काय आहे? दुसरी लिपी आपल्याला तुम्हाला यन पर्यंत आली पाहिजे. हे काय आहे? हे काय आहे? हे काय आहे? हे काय आहे? तुझं लक्ष त्याच्यात कमून आहे, त्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं. काय आहे? हे काय आहे? हे काय आहे? हे काय? हे 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 ए. एवढं पाठ झालंय कितीपर्यंत? यन पर्यंत. आता उद्यापासून आपलं काय करायचंय? पुढचे 2 शब्द कोणते लिहायचे उद्या? कोण म्हणलं गणित? यनच्या पुढं काय असतं? ओ आणि पी. ओ आणि पी. हे कधी शिकायचे आपल्याला लिहायला? उद्या. इथून मागच्या आता कोणाला लिहिता येत नाही असा एखादा शब्द आहे का? नाही. वाचाय पुन्हा. आता मी ज्याच्यावर बोट ठेवीन ते वाचायचं. ते काय आहे? हे काय आहे? गाण्यासारखं नाही म्हणायचं सगळ्यांनी बरोबर.
ओके. आता संख्या वाचन कितीपर्यंत शिकलो होतो आपण काल? 10. आज त्याचं फक्त काय करायचंय? रिव्हिजन म्हणजे पुन्हा करणे, पुन्हा काय करायचं? उजाळा द्यायचा, त्यालाच काय म्हणायचं? रिव्हिजन. आता हे सांगा किती आहेत? संख्या किती ही? ही किती आहे? ही किती आहे? हे किती आहे? ही किती आहे? कोण बोललंय? किती आहे? हे किती आहे? आवाज कोणाचा बसलाय? किती आहे? हे किती आहेत? हे किती आहेत? 8. हे किती आहेत? हे किती आहेत? हे किती आहेत? हे किती आहेत? 4 किती प्रकारे लिहू शकतो? किती प्रकारे लिहू शकतो 4? असं पण आणि असं पण. हे किती आहेत? तू कोण बोलतय? बस, मस्ती नाही. तुम्ही हुशार आहेत ना? हा किती आहे? करेक्ट. आता मराठीमध्ये सांगायचा. हा किती आहे? हा किती आहे? किती? हा आलं का नाही? आता कोणाला येत नाही याच्यातलं? तुला संस्कार येते ना? सगळं लक्षात आलंय ना? तुझ्या समाधान 100 पर्यंत येतं ना? बरं, आता तू सांगा इंग्लिश मध्ये. कोण सांगतय? हा किती आहे? आता तू एकट्याने सांगायचा. म्हणजेच तुम्हाला लग्न 100 पर्यंत येतं. मग खोटं बोलायचं नाही. काय करायचं नाही? आता आपण 100 पर्यंत हळूहळू झालं जायचं. आता किती पर्यंत गेलो आपण? 10 पर्यंत. आता पुन्हा वाचा. हे किती आहे? हा ओके. आता या प्रत्येक अक्षराची काय करायचं तुम्ही? उद्या तुम्हाला होमवर्क काय माहिती आहे का आजचा? काय? प्रत्येक अक्षर एक लाईन लिहायची प्रत्येक अक्षराची. काय करायचं? प्रत्येक अक्षर अंकाची, प्रत्येक अंकाची म्हणजे 1 ची, 2 ची, 3 ची, 4 ची, 5 ची, 6 ची. काय करायचं? 10 पर्यंत एक लाईन लिहायची प्रत्येक अक्षराची, अंकाची. आणि कशामुळे लिहायला लावतोय तुम्हाला माहिती आहे का? तुम्हाला लिहिता येत नाही म्हणून नाही. तुमचं अक्षर सुंदर झालं पाहिजे. काय झालं पाहिजे? हा एक रे. तर आपली जी वही आहे ना एकच, तिच्यातच लिहायचं. काय सांगितलंय? 1, 2, 3 म्हणजे असं 10 पर्यंत किती लिहायचं? एक लाईन लिहायची. लाईन म्हणजे काय? ती कशी आपली एक लाईन झाली अशी उभी एक लाईन लिहायची. 3 ची एक लाईन, 4 ची एक, 5 ची एक, 6 ची एक. आणि लिहिताना म्हणून लिहायची. मनातली मनात म्हणायचं. 1 लिहिताना 1 म्हणायचं, 2 लिहिताना 2 म्हणायचं. हा कशामुळे लिहायला दिलंय मी? अक्षर सुंदर होण्यासाठी. अक्षर कसं काढायचं? कशासारखं? मोत्यासारखं. कशासारखं? छोटा विद्यार्थी एक पलीकडून पण दिसतोय. कोणत्या विद्यार्थ्याने उत्तर दिलं? आणि म्हणजे हे आपलं 100 पर्यंत एकदा उजळणी झाली का मग 2 अंकी गणित. आता उद्यापासून आपण 1 अंकी गणित चालू करायचे. तर 1 अंकी गणित, 1 अंकी बेरीज, 1 अंकी वजाबाकी, 1 अंकी गुणाकार आणि 1 अंकी भागाकार. आता 4 दिवसात आपलं काय शिकायचंय? पुढच्या
एक अंकी गुणाकार, एक अंकी भागाकार, एक अंकी बेरीज आणि एक अंकी वजाबाकी. किती भाषेत शिकायचं आपल्याला? अरे 4 कोणत्या शिकणार? 2 भाषांमध्ये. कोणत्या 2? मराठी आणि इंग्लिश. ओके बाय, गुड नाईट. तुझं